हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज रामनवमी आणि त्या रामनवमीच्या स्पेशलसाठी मी खीर बनवली आहे, तर तुम्हाला दाखवते. ही बघा आहे खीर स्पेशल रामनवमी. आणि आज अंकिता पण घरी आहे आणि आम्ही काय काय करणार तुम्हाला दाखवतो. गाईस, माझी खीर अशा तऱ्हेने तयार होत आहे. फक्त साखर टाकायची राहिली. बरं झालं आठवलं, नाहीतर व्हिडिओच्या नादात मी साखर नव्हती टाकली आणि मग टेस्ट आली नसती. तर गाईस, मला मम्मीने मगाशी दाखवलंच नाही की मम्मीने आज काय स्पेशल नाश्ता बनवलाय. तो चला टेस्ट करूया. खीर आणि आता ईद पण गेली, तर आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे, तिची ईद होती, तर तिने शिवखुर्मा आणलेला, काय बोलतात शीर खुर्मा. तर तो खाल्ला मी आणि मला असं वाटलं माझी मम्मी पण बनवू शकते, कारण मम्मी जशी खीर बनवते तसंच होतं, फक्त ते ड्रायफ्रूट्स जास्त टाकतात. मम्मी पण जास्त टाकते, पण ते खजूर ती लोक जास्त टाकतात. खजूर आणि त्यांनी हळद पण वाटतं टाकलेली. मनुके नाही लागले, पण खजूर जास्त लागले मला. केसर टाकलं होतं, केसरने पिवळं होतं. टेस्टी झाली एकदम खीर. तर तुम्ही पण आजचा दिवस एन्जॉय करत असाल माहिती आहे मला, कारण जेव्हा राम मंदिर झालेलं तेव्हा आपण किती सगळ्यांनी जल्लोषाने सेलिब्रेट केलेलं ते. तर आज रामनवमी आहे, तर परत तुम्ही ते तसंच सेलिब्रेट करत असाल. तर चला आता मी नाश्ता करते, भेटूया तुम्हाला नंतर. तर गाईस, सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा. आज रामनवमी आणि आज आम्हाला सुट्टी आहे. तर गाईस, मला माहिती असेल हे मूर्ती कोणी गिफ्ट केली, तर ते माहितीचं जाऊन ब्लॉग बघा आमचा, जो आम्ही न्यू घर घेतला आहे तो ब्लॉग टाकला आहे, तर जाऊन बघा आणि पहिलं कमेंट करा की गिफ्ट आम्हाला कोणी दिलं आहे. तर आज रामनवमी आहे म्हणून आम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आज आम्ही मंदिरात स्थापन करणार आहे. तर पहिलं आपण पूजा करून घेऊया. पेटल्यावर दाखवतो काय प्रश्न. तर गाईस, आपण स्थापना केली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा झाली. आता चला पुढे काय होतं रामनवमीचं बघूया, काय काय करतो आज दिवसभरात आपण. हॅलो, चलते मी. ते गप्पस का ऐकत पण नाही. गप लवकर लवकर गप्पस बसला का.
हा बोलला. तर बघा आज चमत्कार झालाय. कोण जेवण बनवते? जेवण नाही, फक्त पुरी बनवते. ते पण काय बनवायला आलीये पुरी, कारण चपाती तर बनवायला येत नाही. पुरीना काय चपाती सारखं बनवून त्याच्यात दाखव ना पुऱ्या. हे काय करताय तुम्ही ते दाखव. छापा काढायचा पुरीचा असा छापा काढायचा. मग काय पुरीला टेन्शनच नाही. कसं पण चपाती एवढं पण करतायत आमच्यासाठी लय महत्वाचं आहे ना. चमत्कारच आहे आमच्यासाठी. शेवटी दाखव चपाती दाखव कशी होते बघा. म्हणून मी चपाती बनवत नाही. लक्षा कुठलं होते बघा. कुठले लक्ष येतात देवा. म्हणून मी चपाती जरा बघा लक्ष कुठले अंकिता तुमच्या. अगं किती पातळ करशील? का पुऱ्या बनवते का पापड बनवती आहे? काय माहिती. जाड ठेवायचं असतं. खायचं आम्हाला. तेच ना. आणि एवढं 10 वेळा कोण उचलतं चपातीला? बस कर छापा. बस झालं. पापड होणार आहे गाईज. पापड करतीये पण आज आम्हाला पापडच खावा लागणार आहे. पुरी तर काय भेटणार नाही. मला तर नाही वाटत पुऱ्या खायला भेटते. ही लोक बोलतात जेवण बनवायला शिक पण, आणि नंतर बोलतात पण. नावं तर ठेवणार ना आम्ही स्टार्टिंगला. ते तर जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून कोणत्या बाईला स्टार्टिंगला जेवण बनवताना नावं ठेवत नाहीत लोक. तसे आम्ही. थांब, तेल नाही तापलंय. तापलंय. हे बघ दिसतंय. वाकडी टाका. वाकडी झाली तर कढईचा खेळ काय चिटकली. फुगली रागाला दिला. चालेल एक कर तू. पलट. तुला जसं जमते तसं कर. स्लो कर थोडा. तर गाईज अशा तऱ्हेने आज पहिल्यांदा आपल्या अंकिताने पुऱ्या बनवलेल्या आहेत सक्सेसफुली. दाखवा त्यांच्या पुऱ्या. सक्सेसफुली नाही करपले. ठीक आहे तेवढं पहिली करू आम्ही. अगं ती काढ ना पटकन. अरे देवा. तुमची कढाई त्याच्यात मी येऊ का तुम्हाला मॅनेज करायला? यायलाच लागणार आहे. काय तुमचं माझ्याशिवाय काय आहे ते सरक. बघा गाईज फोटो काढून बघा. अशा तऱ्हेने आमची पुरी एक करपलेली आणि एक चांगली. तेल गळते खाली. एवढं झालं ना की लगेच काढायचं पटकन. मी करणार आहे दाखवायला. बरोबर की नाही गाईज? शिकवलं पाहिजे की नाही? हा असं झालं की लगेच काढायची. आता घ्या. आता समजलं ना? करा. हो चांगलं. जवळ घे ना अंकिता. ते पुरीवर घेतलो. बस स्टँड फुगले झालं ना. तर गाईस तुम्ही बघितलंच असाल की मी पुरी बनवत होती. आज स्पेशल मम्मीने जेवण बनवलंय. दाखवते तुम्हाला काय बनवलंय. तर हे आहे आजचं स्पेशल जेवण. पुरी, भाजी, भात, डाळ, श्रीखंड. आता आपण टेस्ट करूया कसं झालंय. तर आता टेस्ट करूया पहिला. पुरी भाजी. पुरी मी एकटीनेच नाही बनवलंय. मम्मीनेच बनवल्यात. मी फक्त हेल्प केली कारण मला येत नाही जेवण बनवायला. टिश्यू पेपर पाहिजे त्याच्या आपल्याला. छान झाले. तर चला पहिला आता जेवूया. आणि हे आहे श्रीखंड. आलीच नाही. या आहे श्रीखंड. श्रीखंड पण चांगले पण ते कोणी बनवले ते आम्हाला नाही माहिती. नंतर भेटूया. बाय बाय. ओके. तर गाईस तुम्ही बघितलं आज रामनवमी. आम्ही सकाळी पूजा पण केली. सगळं जेवलो वगैरे आराम करत होतो. आणि मम्मी पप्पा गेलेत त्या न्यू रूमवर. जरा काम होतं तिकडे म्हणून. तर मी आता मम्मीला एक सरप्राईज देणार आहे. कारण एवढ्या महिन्यापासून मम्मीची धावपळ चालू होती.
ती खूप काम करत होती. म्हणजे आम्ही तर काय रोज कामाला जायचो तेवढंच आमचं काम आहे. बट मम्मीचं सगळं काम चालू होतं, इकडे जा तिकडे जा, नवीन रूमसाठी धावपळ चाललेली, सगळं काय तयारी वगैरे पूजेसाठी. मम्मी खूप थकली, म्हणजे असं थकतं माणूस एवढं सगळं काम करून. तुम्हाला पण माहितीच असेल, तुम्ही घरी तुमच्या घरी काय चाललं असेल वगैरे. तर मम्मीसाठी काहीतरी केलं पाहिजे. मम्मीला खूप दिवस झाले मम्मी मला बोलत होती की मम्मीला मूवीला जायचं आहे, कारण आम्ही खूप महिने झाले मूवीला नाही गेलो आहे. का तर आमचं रूमचं काम चाललेलं, तर तुम्हाला सांगत पण होतं की आम्ही असं बाहेर नाही जाते. आमचे ब्लॉग्स पण कमी होत होते, कारण फायनान्शियली पण थोडं प्रॉब्लेम चाललेला. तर आता आज मम्मीला मी नेणार आहे मूवीला. मम्मीला माहिती नाही आहे बिलकुल. मम्मी पप्पा गेलेत बाहेर, आम्ही सगळे जाणार आहोत मूवीला. मी मूवी तिकीट्स पण बुक केलेत. मम्मीसाठी ते सरप्राईज असणार आहे. तर मम्मी आल्यावर आपण मम्मीला सांगूया, सरप्राईज देऊया आणि मम्मीला घेऊन जाऊया मूवीला. कारण मम्मीला खूप महिन्यापासून मूवीला जायचं आहे, मला बोलत होती ती. पहिला पण शेतान मूवी आलेला तेव्हा पण बोलत होती, पण तेव्हा पण नाही जमलं जायला. आणि आता पण आले फेमस, म्हणजे मैदान मूवी जी आहे, सगळे बोलले आहेत चांगले, ट्रू स्टोरीवर आहे. तर मी आता त्याचे तिकीट्स काढलेत. तर मम्मी आल्यावर मम्मीला सरप्राईज देऊया आपण. मम्मी आले वाटतं. हाय हाय, तुम्ही लोक कुठे चालले? चला आपल्याला सगळ्यांना जायचंय. कुठे कुठे जायचं सांग लवकर. मूवीला. चल, तुझे कपडे पण इस्त्री केलेत. कधी प्लॅन केला तुम्ही? आता मगाशी तुम्ही गेल्यावर तू बोलत होतीस ना जायचंय. किती लेट झाले मला. चला चला, कितीची मूवी आहे 7ची आहे, लवकर. तर गाईस आम्ही तयार झालोय आणि आता आम्ही निघतोय मूवीसाठी. मम्मीला तयार केलंय बघा. हे बघा मम्मीला कशी दिसणार बघ. चला, लेट केले मम्मीने ऑलरेडी. चलो चलो. तर गाईस आम्ही पोहोचलोय आता. खूप लेट झालाय. नंतर भेटू. बाय बाय. तर गाईज इंटरवल झालाय आता आणि आम्ही बाहेर आलोय इंटरवल. आणि गाईज तुम्ही बघितलं तर आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मी आणि अंकिताचे पप्पा जो आम्ही रूम घेतलाय तुम्हाला माहिती, त्या रूमवर थोडंसं काम होतं, तर आम्ही तिकडे गेलेलो आणि आम्ही आलो बघतोय ते ह्या लोकांचं सरप्राईज आहे. मला तर एकदम शॉकच झाला की अरे बापरे हे काय, सगळं वेगळंच एकदम. बघते ते लोक तयार झाले, माझ्यासाठी कपडे बिपडे चॉईस करून ठेवलेले. तू कुठे होती? इकडे इथे या. तर मग तेच मग पटापट तयार झालो आणि काय सांगते आम्ही सरप्राईज. हा, आणि किती मिनिटात तयार झालो आम्ही. आलेलंच किती वाजता अंकिता? 6:40 काहीतरी 6:35-40 आले काहीतरी. आणि तयार झाले 6:50ला. आम्ही घरातून 6:50 नंतर निघालो घरातून. 10 मिनिटात मूवी 7चा होता आणि आम्ही तिथे 7:10ला पोहोचलो. म्हणून तर पहिले बोललो नाही तुमच्याशी. आणि म्हटलं पहिलं पिक्चर बघायला जाऊ, त्याच्यानंतर बोलू. इंटरवलला कुठला मूवी बघायला आलं ते पण सांगा. सांगितलंय मी आधी. काढलंय व्हिडिओ काढलाय ऑलरेडी. वा, आम्हाला म्हणजे मला काहीच माहिती. तर आम्ही मैदान, तरी पण एकदा सांगते, आम्ही मैदान मूवी बघायला आलोय. मस्त आहे मूवी आतापर्यंत, तर खूप आवडला आम्हाला. टाइम कधी गेला कळलंच नाही. इंटरव्ह्यू झालंय आणि इंटरव्ह्यू झालंय आणि म्हणून आम्ही बाहेर आलोय. तर आता परत चालू होणार आहे. चला चला चलो मिळते बाद में. तर गाईज मूवी आम्ही बघितलाय आणि खूप छान होता मूवी. आम्हाला खूप आवडलाय. तुम्ही जर बघितलं नसेल तर जाऊन तुम्ही बघू शकता. खूप छान आहे मूवी. छान होता आणि आम्हाला टाइम कळलाच नाही कधी मूवीचा टाइम झाला. असं वाटतं अजून चाललं एवढा छान. रिअल स्टोरी आहे ना, त्यामुळे खूप चांगलं. रिअल स्टोरी आहे आणि खूप छान पण बनवलं आहे, त्यामुळे खूप छान होतं बघायला. आणि इमोशनल पण आहे थोडा. तर अशा प्रकारे आजचा पूर्ण दिवस संपलाय. एक दिवस कधी जातं समजत पण नाही. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट सांगा.
आणि जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.